नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. जवळपास गेल्या 3 वर्षांपासून या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे जनतेचं लक्ष लागलंय. राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणखी एक महत्त्वाची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करतील. हत्या प्रकरण सरकारनं गांभीर्यानं न घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय झाल्यानंतर हा आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगला जाणार आहेत. मस्साजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबियांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे आज मस्साजोगमध्ये दाखल होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. आरोपींची नावं सांगणारे तेच, सह आरोपी करा म्हणणारेही तेच आणि सरकारमध्येही तेच, मग आरोपींवरती कारवाई का नाही असा सवाल जरांगेंनी केला. धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली. केश पोलिसांनी ज्या चुकीच्या बाबी केल्या त्या संदर्भातली माहिती लेखी स्वरूपात 28 तारखेपर्यंत देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस अधीक्षकांनी 3 मार्चपर्यंत वेळ मागितलाय. येत्या 3 तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर 3 मार्चपासून उपोषणाला बसणार असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला. गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी दणका दिलाय. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवरती मकोका लावण्यात आलाय. गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. विना तिकीट छावा चित्रपट बघण्यासाठी मद्यधुंद तरुणांनी राडा करत जालन्यातील चित्रपटगृहाची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेप सुद्धा फेटाळण्यात आलाय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात असलेल्या दाखल बदनामीच्या खटल्याची पुढची सुनावणी 6 मार्चला घेण्याचे खासदार आमदार विशेष न्यायालयानं ठरवलंय. 2018 साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केला. कोकाटेंना कदाचित माहीत नसेल, OSDची नियुक्ती मुख्यमंत्रीच ठरवतात. कुणी नाराज झालं तरी अशा OSD नियुक्तीला मान्यता देणार नाही अशा शब्दात OSDच्या नियुक्तीवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री कोकाटेंना खडेबोल सुनावले. आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावरती राहणार नाही, मात्र नैतिकता आणि याचा काही संबंध असल्याचं वाटत नाही अशा शब्दात नाव न घेता शरद पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. मी कुणाचा सत्कार करायचा यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागणार का असा सवाल विचारत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरनं संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली आणि यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा संपर्क अभियान राबवण्यात आलं. या अभियानाची सांगता युवा सेनेकडनं घेण्यात आलेल्या संवाद मेळाव्यानं करण्यात आली. यावेळी पक्षवाढी संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. नंदुरबारमधील तळोद्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19व्या हप्त्याच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमदार राजेश पाडवींच्या हस्ते हप्त्याचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ॲग्रिस्टंट उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येते असं फडणवीस म्हणाले.
माजी आमदार रवींद्र धंगेकर आज एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, कारण रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांची आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत धंगेकर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। काँग्रेसमधल्या नाराजीमुळे माजी आमदार धंगेकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। गेल्या 2 दिवसांपासून धंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्ट सुद्धा चर्चेत आहेत। त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडून हातात धनुष्यबाण घेण्याची शक्यता आहे। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारी कर्मचारी धरणं आंदोलन करणार आहेत। 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी 6 मार्चला राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। विजय वडेट्टीवारांविरोधात अलिबागमध्ये आंदोलन करण्यात आलं। नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी रस्त्यावरती उतरून जोरदार घोषणाबाजी केली। वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी वडेट्टीवारांविरोधात जोडेमारो आंदोलन केलं। वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी महाराजांच्या अनुयायांनी केली। वाशिममध्ये पाटणी चौकात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवारांचा निषेध केला। वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत वक्तव्य मागे घेण्याची आक्रमक मागणी अनुयायांनी केली। श्री संप्रदाय अकोला जिल्हा सेवा समितीनं धिंगरा चौकात वडेट्टीवारांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। वडेट्टीवारांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली। रत्नागिरीत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। वडेट्टीवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरू इथे करण्यात आलंय। संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आलंय। देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतील आणि शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील कार्य अहवाल मांडतात। सांगलीत 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातनं विषबाधा झाली। वनविभागाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या लोकांना प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नातनं विषबाधा झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 1 एप्रिलपासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक धोरण बदलणार आहे। त्याच निमित्तानं पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि समग्र शिक्षण विभागामार्फत मंचरमध्ये शिक्षकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलंय। मढी देवस्थानच्या यात्रेत यंदा ग्रामसभेनं मुस्लिम समुदायाला व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केलाय। त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान सर्व धर्मीय एकत्रित येऊन हा यात्रोत्सव साजरा करतात, मग बंदी कशासाठी असं सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी ठरावाला विरोध करत कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। इंडियाज गॉट टॅलेंटमधील आक्षेपार्ह विधान प्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानीची चौकशी करण्यात आली। सायबर विभागातील पोलिसांनी दोघांची 2.5 तास चौकशी केली। एक मोठी बातमी आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी 3 मार्चपर्यंत वेळ वाढवून मागितलाय। मात्र यानंतर आपण उपोषणाला बसू, कुणाचंही ऐकणार नाही असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला। मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महादेव मुंडेंची हत्या झाली, पण आरोपींना अद्याप अटक झालेली नाही। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनीच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जातोय। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केला। या योजनेअंतर्गत देशातील नरेंद्र मोदी यांनी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खातेदारांसाठी 22 कोटींची रक्कम ट्रान्स्फर केली। 19व्या हप्त्यासह शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळालेत। सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1800 रुपये भाव मिळतोय। लासलगाव बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2400 रुपये असा दर मिळाल्याचं समोर आलंय। बाजार समितीत मक्याचे दर वाढले आहेत। नांदगाव बाजारात मक्याची किंमत 2200 रुपये प्रति क्विंटल होती। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीत वाढ झाली आहे।
रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावं, त्यानंतर त्यांचा पुरवठा थांबवला जाईल असं सांगण्यात आलंय.